नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण पाडोळी गटात असणाऱ्या समुद्रवाणी या गावामध्ये आलेलो आहोत। या गावात जे उमेदवार आता जिल्हा परिषद पंचायत समित्या लढत आहेत, त्या उमेदवारामध्ये कोणत्या उमेदवाराला जास्तीत जास्त कौल मिळणार आहे ते आपण मतदाराकडून जाणून घेणार आहेत। या ठिकाणी उमेदवार उभा आहेत। दयानंद प्रभाकर शिंदे हे पाडोळी जिल्हा परिषद गटातून आहेत आणि पंचायत समितीला रेखा बालाजी कावळे आणि जिल्हा परिषद विरोधी गटामध्ये अमोल नागनाथ गुंड आहेत, शहाना तौफिक तांबुळे आहेत, अपक्ष उमेदवार बाबूराव भगवानराव पुजारी साहेब आहेत आणि अजून कोण अपक्ष असतील हे माहीत नाही। पण बरेचसे अपक्षाची भरती आता जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये झालेली आहे। तर समुद्रवाणीमध्ये आपल्याला ग्राउंड रिपोर्ट पाहायचा आहे, नेमकं कोणत्या बाजूला कौल आहे आणि मतदार कोणत्या बाजूला झुकणार आहे हे आपण पाहणार आहेत। आपण समुद्रवाणी या गावात आलेलो आहोत। आपण लोकांकडून जाणून घेऊया, कारण आज मतदार बांधव एवढा चालाक झाला आहे, कुणाला मत द्यायचं आहे हे धाडसानं सुद्धा सांगतात, काही लोक सांगत नाहीत। बघूया समुद्रमध्ये काय नेमकं कशा पद्धतीनं लोक झुकलेले आहेत ते बघूया। साहेब, तुम्ही कोणतं गाव? लासोना। लासोना। हां, लासोना समुद्रवाणी एकाच गटात येते का? हा एकाच गटात आहे, जिल्हा परिषदचा एकच गट आहे लासोना समुद्रवाणी, पाडोळी गटात येते। पाडोळी गटात हां येते। हां। काय परिस्थिती आहे बरं सध्या? परिस्थितीमध्ये जे निष्ठावंत होते माणसं इथली भारतीय जनता पार्टीची हां. काम करणारे 40 वर्षापासून जे खाली पाठीमागं काम केलं बाबूराव भगवान पुजारी यांनी, बर, त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं नाकारलं गेलं बर, आणि अशा काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं ह्या पाडोळी जिल्हा परिषद गटातील संपूर्ण जनता खंबीरपणे उभी आहेत अपक्षाला निवडून द्यायचंय म्हणून। अपक्षाच्या पाठीमागे अपेक्षेच्या पाठीमाग आहेत, प्रामाणिक माणूस म्हणून उभे आहेत त्या तुम्ही भाजपमध्ये प्रामाणिक म्हणून काम केलं ना? मी भाजपमध्ये नाहीच। तुम्ही भाजपाच्या माणसाला निवडून द्यायचा विचार करायला, अपक्षाला भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या फळीतला धोका कार्यकर्ता दिला, हां. धोका दिला, निष्ठावंताला धोका दिला, म्हणून चिडून आपण तुम्ही काम चिडून करतो. काम काम करणार आहेत. मग विरोधी पक्ष ज्यावेळेस भाजपाला म्हणत होता हां. की भाजप ही निष्ठावंत कार्यकर्त्याचा पक्ष नाही, भाजप गद्दार आहे, हा भाजप हा निष्ठावंत कार्यकर्त्याच्या उरावर दुसरे माणसं आणून बसवणारा पक्ष आहे, बरोबर आहे असं विरोधक म्हणत होते। हो, हो, हो. त्यावेळेस तुम्हाला लय कळ लागत होती? नाही, कळीचा विषय नाही, अशा निष्ठावंताला डावलल्यावर खरी कळ लागली ना? लागली म्हणजे विरोधक बोलतात ते खरं आहे? खरं आहे, हा, विरोधक सुद्धा विरोधक बोलतात ती खरं आहे, बिलकुल खरं आहे। म्हणजे बाजीराव पुजाऱ्यांना गुंडला हा. आणि रामदास कोळगेनं डावललं गेलं, म्हणजे निष्ठावंताला डावललं गेलं ह्याने आणि विरोधक बोकांडी आणून बशिवला आणि तसंच कोंडमध्ये विरोधक सुद्धा बोकांडी आणून बसवला। बाबा खरं आहे का? खरं आहे का? बोकांडी आणून बसवला म्हणजे भाजप काय करायला? विरोधक बोकांडी आणून बसवायला, बरोबर आहे? होय. बरोबर. काय मत आहे तुमचं? कशी कंडिशन राहील? दुसरीकडे बरं, कशी कंडिशन राहील साहेब? तुम्ही बोलता का? बोला, आपल्याला काय माहिती? बोला तुम्ही बोलता बोला। ठीक आहे, तशीच आहे परिस्थिती। कशी? भाजपला जे मूळचे आहेत ना लोक, बरं का, तर ते मूळच्या पक्षाला नंतरच्या लोकांनी तिकीट दिलं नाही, म्हणून ते अपक्ष उभे राहिलेले आहेत। बघा, ते मूळचे आहेत. खरं पाहिलं तर आता तुमची भाजप काँग्रेसमय भाजप झाली, राष्ट्रवादीमय आमची काँग्रेस झाली, ऐका भाजप म्हणून नाही आहे, पण आम्ही भाजप सभासद- काँग्रेसमय झाली, राष्ट्रवादीमय झाली, शिवसेनामय झाली, म्हणजे मूळचे जे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपाचे बाहेर पडले गेले. जे RSS पासून ते चड्डीवर असणारे लहान वयापासून आता धोत्रात आले, तरी सुद्धा त्यांनी निष्ठा सोडलेली नाही।
पण त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजपाने धोका दिलाय. हां बरोबर आहे. बरोबर आहे. कशी कंडिशन राहील मग इकडे मतदार काय म्हणाले? आता अपक्ष जे आहेत ना पुजारी भाऊ हा. त्यांनाच निवडून देणार असं तुम्ही कौल आहे. पुजारी साहेबांचे दोस्त आहेत का? हा दोस्त नाही, आम्ही त्या ह्याच्यामध्ये आहोत बर. धार्मिक बर. बाबतीमध्ये. धार्मिक बाबतीमध्ये आहात म्हणजे भक्त मित्र हा, हा. आणि निष्ठावंत हा, हा. म्हणून पुजारी साहेबांना तुम्ही हा. सपोर्ट करणार आहे. हो हो. बा काय मत आहे महाराज? स्पष्ट बोला. पुजारी साहेब शेजारी आहेत म्हणून बोलू नका. नाही शेजारी आहेत नाही, त्यांच्यावर अन्याय झाला हे आम्ही मान्य करतो. हा का तर पूर्वी जसं आम्हाला समजत नाही म्हणजे समजतं तसं तर ती भारतीय जनता पार्टीचं काम करतात. बरोबर गाव हा. समध्या गावात त्यांचे म्हणजे गाठी बिटी असतात. बर. पक्षाच्या पलकात जाऊन त्यांचं काम आहे. पण आताच्या ह्या परिस्थितीमध्ये चोराच्या पाठीमागे सगळ्या लोकांचा मोह आहे. हो आहे ना. जिकडं पैसे देईल तिकडं पळणारे माणसं. दारू गांजा बाई बाटली बिर्याणीची ताटली हो बरोबर आहे. तिकडं आम्ही इज्जत वाटली म्हणणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. हो बरोबर. मग आज परिस्थिती इमानदार माणसाच्या पाठीमागे उभा राहील का? इमानदार माणसाच्याच पाठीमागे राहते. उभा राहील. हो राहील. आणि जर असं घडलं तर जिल्ह्यामध्ये एक इतिहास निर्माण होईल. होईल की? कारण मातबर असणाऱ्या पक्षाच्या पार्टीच्या मोठमोठ्या करोडोपती माणसाच्या उमेदवाराला पाडलं पण एका इमानदाराला निवडून दिलं अशी परिस्थिती होईल. असं होईल का? कसं आता हे पूर्वीपासून काम करणारे लोक आहेत. होईल का? पण निष्ठेनं काम करणार. आहे आमची सुद्धा जे निष्ठा आज बाबूराव त्यांच्यावर पुजारी अन्याय व्हायला प्रत्येकावर अन्याय करायला. करायलेत. हे बरोबर. काय होईल हो साहेब? निष्ठाने केलेलं कोणालाच फळ भेटणार नाही. निष्ठेनं केलेलं फळ भेटणार नाही. नाही का बरं? भेटणार नाही. आता सध्या सगळा पैसा चालू आहे चौकड. हे वाक्य बरोबर. कारण लोक कसे राहिलेत ह्याच्यावर त्यांनी बोलले. निष्ठाला बाजूला Defend. ठेवलेलं. साहेब काय म्हणले? तरुण बोला की. निष्ठाला बाजूला ठेवलेलं जाईल. बर सगळं असं ज्याला पैसा आहे त्यानं वाटाल ज्यानं तीच येणार असं. बर 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 बर. फक्त पैसा आहे भाजपकडे, काय नाही दुसरा. फक्त पैसा आहे. कामाचा विषय काय नाही. म्हणजे भाजप फक्त पैशावर नाना लोकाला. पाटील हे फक्त पैशावर माणूस घेणारा. बर पैशावर विकत घ्यायलेत. घ्यायले. पैशावर विकत घ्यायले. तरुण पिढी काय म्हणते? बोलता आता इथं आमच्या समोर तुम्ही बोलता. या साहेब काय वाटते सध्या बाबा ही भाजपाचे लोक निष्ठावंत कार्यकर्त्याला धोका द्यायलेत आणि 10 20 40 वर्ष ज्यांनी पक्षासाठी आपलं उभं आयुष्य घालवलं अशा माणसाला भाजपाच्या लोकांनी धोके दिले आणि दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात उमेदवार दणदांडगे आणले आणि गरीब निष्ठावंत कार्यकर्त्यांचा काटा काढला भाजपानं, असं लोकांचं मत आहे. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. जे लोकांचं मत आहे तेच माझं मत आहे. तेच तुमचं मत आहे. त्यांनी फक्त राणा पाटलानं निष्ठाचाच भाजप ही सगळ्या सर्वसामान्य राणा लोकांचाच पाटलानं काटा आहे. काढला. राणा पाटलांनी काटा काढला राणा भाजपचा. पाटलानंतर भाजप जिवंत केला असं कुठलं म्हणतात. जीवन केला, हा काय केलं जिवंत केलं आता म्हणालेत. काहीच नाही. अहो त्यांचा मुलगा जे आहे मिलिंद मला- पाटील झालं, पुन्हा वकील साहेब झाले, त्यांचा बाबुराव भाऊ झाले. त्यांचा मुलगा नाही नाही, मल्हार पाटील काय नाही काय नाही. आम्हीच फक्त जिल्हा परिषदेमध्ये आमचं सीट आणणार आणि नाही, जिल्हा ते आणतील परिषदचे ना. अध्यक्ष आम्हीच बनवणार होय की मग. असं म्हणतात. पण अशा इमानदार माणसाला डावलून नाही अध्यक्ष पद तुम्ही पटकावणार का? ते कशा पाय चालू आहे सर? 8 तास कशा पाय आहे त्यांचा? हा ते त्यांच्याच घरचे त्यांना अध्यक्ष करायचे ना जिल्हा परिषदचे. कोण आहेत त्या घरचे? ते अर्चनाताई अर्चनाताई पाटीलला अध्यक्ष अध्यक्ष. बनवायचे. मग कशासाठी चालू आहे एवढं? बर मग निष्ठावंताला कशा बद्दल डावललं त्यांनी? बर त्यांच्या जवळच्या त्यांच्या ओघीतल्या माणसाला त्यांनी सीट दिली, बाकीच्याला कोणाला सीट दिली त्यांनी? मग तिकीट दिले. खासदार ओमराजे निंबाळकर ज्यावेळेस ही भाजप पक्ष असा आहे असं ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्यावर तुटून पडायचे. पण आता भाजपाचेच लोक भाजपाचाच पक्ष हा आमच्यावर अन्याय करत आहेत असं सांगायलेत. मग ओमराजे निंबाळकर बोलत होते खरं का खोटं? खरंच बोलत होते ते. खरंच बोलत होते. मग आता जनता कुणाच्या पाठीमागे? आता सध्या ओरिजिनल जे बीजेपीचे लोक आहेत हा त्यांच्या पाठीमागे आणि मशालीच्या पाठीमागे आहेत. मशालीच्या पाठीमागे हो. आहे. मशाल कशी आहे? मशाली एक नंबर आहे. आता अमोल सर गुंड आहेत आमच्याकडं. हा ते चांगल्या प्रकारे आम्ही त्यांचा प्रचार चालू आहे आणि ते चांगल्या प्रकारे निवडून पण येतील. निवडून पण येते. हो. कसं साहेब? आम्हाला नाईला जाऊन आम्हाला मशालेलंच करावं लागलं. नाविलाजान म्हणजे आपलं शीट समजा एक आता आम्ही 20 वर्ष झालं आम्ही भाजपचं काम करतो. आमची जुनी भाजप आहे ती त्यांना सगळ्याला डवललं राणादादानी. त्यांची जी जुनी राष्ट्रवादी आहे सगळी टोटल तुमच्या माहितीच तो टोटल सगळ्याला जवळलेला आहे. टोटल सगळ्यांना डावललेला आहे. तुम्हाला कुणाला बोलायचे? आपल्याला आता खरं म्हणलं तर अपक्ष उमेदवार गुंड
हां यांच्या सॉरी अपक्ष उमेदवार जे आहेत ते बाबूराव पुजारी साहेब आपल्याजवळ आहेत. आपण त्यांना विचारूया. बाबूरावजी, नेमकं लोकांचा कौल तर अपक्ष उमेदवाराच्या बाजूला सध्या, पण नाविलाजानं आम्हाला मसाल्याला मतदान करावं लागतंय असंही काही लोकांचं म्हणालं. काही लोकांचं तुमच्या बाजूला अपक्ष मतदार म्हणजे अपक्ष उमेदवाराला मतदान आम्ही करणार असंही आलं. कसा अन्याय झाला बरं? किती लोक? आता तुम्ही एवढं तुमचं महत्त्वाचं बोलणं आहे कारण तुम्ही खरा फाउंडर आहो भाजपाचा आणि भाजपानंच तुमच्यावर अन्याय केला आणि तुम्हाला तिकीट मिळणार नाही हे मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला. बघा, तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर म्हणलं होतं पुजारी साहेब तुम्हाला एकट्यालाच लढावं लागेल आणि तुम्ही अपक्ष राहाल, तुम्हाला तिकीट देणार नाहीत अशा पद्धतीनं सांगितलं होतं. कोणतं खरं ठरलं? आणि निष्ठावंत असल्यामुळे हां त्यांना डावलायचं त्यांचा कट तुम्ही बोलून दाखवला ते उघड झालेलं आहे. आत्ताचे जे एका मतदाराने सांगलं सुजान जागरूक की अर्चनाताईला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यासाठी हे निष्ठावंत पुढे अडथळा होईल म्हणून निष्ठावंताला उमेदवारी दिली नाही आणि राणा आमदार पाटलांनी हे खोडी केलेले आहेत. हो, त्यांना सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागेल पुढे. त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांना मंत्रिपद वगैरे मिळण्याची त्यांची स्वप्न धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. का? एवढा मूळ निष्ठावंत हे भाजपचा फाउंडेशन म्हणजे मूळ मी आहे इथं या भागामध्ये. भाजप जिवंत ठेवला, वाढवला इथला. हे चिखलातलं कोमेजलेलं कमळ मी फुलवलेलं आहे आणि म्हणून ही जनता जी सगळी आहे ना पेटून उठलेली आहे. बरोबर, त्यांनी समर्थन दिलं आणि त्यांनी उभा राहा तुम्हाला अपक्ष म्हणून निवडून आणतो. एवढे लोक त्या राणादादावरती चिडलेले आहेत. आणि म्हणून त्यांना आम्ही दाखवून देऊ महाराष्ट्रामध्ये. माझ्या बाईटमध्ये म्हणतो की राणादादाचा आणि भाजपाचा अर्थार्थी काही संबंध नाही. खरा संबंध भाजप ग्राउंड लेवलला वाढवणारे जे तुमच्यासारखे माणसं आहेत तुमचा संबंध होता, तुमचा संबंध कटला. आता राणादादाचा संबंध भाजपाशी जुडला. काय वाटतंय तुमच्या अंतकरणाला? पक्ष संघटनेतली जी नेतृत्व करणारी मंडळी होती राणाने ते आपल्या मुठीत घातली, आपल्याशी केली ती सगळी मंडळी आणि उमेदवारी निवडीचे अधिकार सगळे आपल्याकडे केले आणि नाटकं केली. आम्ही सर्वे करायला लागलो, आम्ही निरीक्षक पाठवायला लागलो. निरीक्षक पाठवलेले त्यांच्याच विश्वासातल्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये ते निरीक्षण तिथंच मुलाखती घेतल्या, बैठका घेतल्या, ती उघड धूळफेक केली. सर्वे करायला खरा सगळ्याच पक्षाचे फॉर्म फॉर्म त्यांच्याकडे होते की असं तुमच्याच कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. होते की मग एवढा अन्याय केलाय म्हणजे लोकशाहीचा खून करण्याचा उद्योग त्यांनी केलाय. मग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा आता जनता खून करणार का? अध्यक्ष पदाचा याचा कधीतरी जनता बदला घेत असते. कालाय तस्मै महा, काळ क्षमा करणार नाही. काही वेळेला अगोदरची त्यांना घडी लागते, त्यांना आनंदाचे वाटेल पण ती टिकत नसते. त्यांच्यामध्ये व्यापकत्व, दूरदर्शी पक्ष मंचावर कसं चालवायला सगळ्याला नव्या जुन्या भाजपच्या कार्यकर्त्याला घेऊन जायचं होतं पण त्यांनी पक्षपात केला. निष्ठावंताला कसं डावलता येईल, त्याचं खच्चीकरण कसं करता येईल हा उद्योग या राणा पाटलानं इथे या आमदारानं केला आहे. मग त्यांचं जे स्वप्न आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आम्ही निवडणारच, आम्ही निवडून आणणारच, मग ही स्वप्न धुळीस मिळणार का त्यांनी बोलले ते खरं होणार? त्यांनी बोललेलं खरं होणार नाही म्हणजे धुळीस मिळणार. जनता त्यांना ते यश मिळू देणार नाही. आले जनतेच्या मना तेथे काही कुणाचे चाले ना. बरोबर. शेवटी जनता जनार्दन आहे. उशिराना का होईना ही काळ आणि जनता निवड करू शकते, बदला घेऊ शकते. बर सर, एक जबाबदारीचा प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही वाट या दोघं तुम्ही की राणादादानी राणादादानी ही जी षडयंत्र केलंय की भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलायचं आणि त्यांना जी योग्य वाटते त्या उमेदवाराला तिकीट द्यायचं आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊन माझं वर्चस्व जिल्हा परिषदेमध्ये मला दाखवायचं आहे, ही जी भूमिका भाजपाची मल्हारदादा पाटलांची आहे ती भूमिका
सत्य होईल नाही का होत. मतदार त्यांना हिसका दाखवणार? नाही नाही होत नाही पाडोळी गटात तर होणार नाही शक्य हा. मग मल्हार दादाचं स्वप्न साकार होणार नाही? होत नाही होऊ शकत काय नाही कारण आहे त्याचे? कारण भरपूर कारण आहे त्याला हा कुठलंच काय नाही कुठलं आणतो ही आणतो निधी निष्ठावंतावर आणतो अन्याय आहे हा. त्यांचं काय कुठलं स्वप्न काहीच कसं नाही. साकार होईल? हा तर 10 वर्ष झालं आमदार आहे, ते अजून खड्डे खुडे रस्त्याचे काहीच नाही कोणाला पाण्यात रस्ते नाही ते कुणाचं काहीच नाही पूर्ण कसं महाराष्ट्रात विकास केला म्हणून सांगायला येतो. लोंढे साहेब अहो, ह्या- हे सांगा महाराष्ट्रात पूर्ण विकास आम्ही केला. आम्ही भाजपाची माणसं आहोत. आम्ही राज्यात विकास केला, देशात विकास केला. पूर्ण विकासच विकास आहे. काल आले विकास कुठं गाठ पडलाय तुम्हाला? विकासाची आमची भेटच नाही. मग कुठं गेलाय हुडका? अहो विकास व्यंकटराव गुंडाच्या माध्यमातून बघावा, गुंडगुर्जीच्या माध्यमातून बघावा, बाबूराव भाऊ पुजारीच्या माध्यमातून बघावा. हा. या भागातल्या जनतेच्या हाताला काम त्यांनी दिलेलं आहे. या पाडोळी मतदारसंघात हा. गुंड वकील साहेबांनी मग राणा पाटलाने विकास केला नाही का? बिलकुल नाही. राणा 140 पाटला कोटी रुपये शहरामध्ये आणलेत म्हणा. जिल्हा परिषद पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात त्यांना 40 पैसे माहित नाहीत. 140 कोटीचं बोलताय तुम्ही. अहो 700 कोटी रुपये, 1800 कोटी रुपये तुळजापूर घडवण्यासाठी 18,000 कोटी रुपये. हे काय? हे हास्यास्पद आताच पहिला सुरू ऐकायला लागलोय बाबा ही. अहो ही सगळे विकासाचे मुद्दे आहेत. ठेकेदाराची तुंबडी भरण्यासाठी हा विकास आहे. हा ठेकेदार जगवण्यासाठी हे काम दाखवण्यासाठी हे काम त्यांनी केले. निष्ठावंत टिकवण्यासाठी नाही. कामासाठी काम नाही. निष्ठावंत टिकवण्यासाठी नाही, ठेकेदार टिकवण्यासाठी आहे. बरोबर आहे. राईट, अगदी बरोबर आहे. मला जवळजवळ 30 वर्ष झालं मी मतदान करतोय मी. तर 30 वर्षापासून ही डोळ्याला गायचं की आम्ही हे करीन ती करीन असं करीन तुम्हाला काय वाटतं साहेब? बरोबर आहे. काही नाही. आमच्या भागाकडे वकील साहेबांना हे केलेलं आहे, रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. कोणत्या वकील साहेबाने? व्यंकटगुंड साहेबांना. येंकोट गुंडला बी डावललं. हा डावललं. बर आता या ठिकाणी समुद्रवाणीमध्ये आता मातबर असणारे आणि लढत होणारे दोनच उमेदवार आहेत. अपक्ष टिकतील नाही टिकतील ही मतदाराची ताकद आहे. पण भाजपा सर्रास ठरल का शिवसेना ठरल? नाही, शिवसेना ठरवलं तर शिवसेना ठरल. माझा तर एक मुद्दा आहे की ह्याचं भवितव्य आहे हे अपक्ष उमेदवारावर अवलंबून आहे. अपक्ष उमेदवारावर अवलंबून आहे. हो, बरोबर. मशाल ठरवणार का भाजपा ठरवणार? कमळ फुलणार का मशाल फुलणार? काय नेमकं? मशाल फुल मशाल फुलणार. काय वा आता काय तुला विचारावं आणि काय तुम्हाला बोलायचं कोणाला? तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा खरं महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर आपल्याला विचार करायचा झाला तर समुद्रवाणीमध्ये पाडोळी गटामध्ये निष्ठावंत असणाऱ्या बाबूराव पुजारी यांना डावललं गेलं भाजपानं. महत्त्वाचा शक्तिशाली आर्थिक बाबीत मजबूत असणारे ॲडव्होकेट व्यंकटराव गुंडसाहेब यांनासुद्धा डावललं गेलं आणि निष्ठावंत असणारे रामदास कोळगे यांना हे रुईभरचे पूर्वीपासूनचे नेते भाजपाचे यांनासुद्धा डावललं. याचा राग पूर्ण जिल्ह्यामध्ये पसरला गेला आणि जिल्ह्यातले मतदार चिडलेले आहेत. त्यांचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही आणि नाही म्हणणारे सगळे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. कारण मल्हारदादानं जे दंड ठोपटले की मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचा बनवणार, आता ते भाजपाचा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आम्ही बनवू देणार नाही असं म्हणणारी भाजपाचीच फळी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आमच्या निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यावर अन्याय राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्ही मताच्या माध्यमातून दाखवणार आणि जिल्हा परिषदेला आम्ही मशालला मतदान करणार, भाजपाला डावलणार आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालला आम्ही न्याय देणार. असंच वास्तव चित्र पूर्ण जिल्ह्यातलं जिल्हा परिषदेचं दिसत आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं 7 तारखेला मतदान कुणाच्या बाजूला होणार. अपक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष घडवण्यासाठी निर्णायक राहणार बाबूराव पुजारी. या ठिकाणी नेमकं काय होणार आहे ते बघणार आहेत आपण येणाऱ्या निकालाच्या 9 तारखेला. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये मतदार कसा हिसका भाजपाला दाखवणार ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा
तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। अपक्ष भाजपा का मशाल, जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा का मशालचा हे मतदार ठरवणार आणि निर्णायक ठरणार अपक्ष उमेदवार। बघूया 9 तारखेला काय होते ते। मी प्रभाकर लोंढे, धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद समुद्र वाणीकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।